हरिओम. आज शनिवार 17 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. ऐकूया. आपल्याला काही हवं असं वाटलं आणि ते तसं झालं नाही म्हणजे तळमळ लागते, परंतु सर्व परमात्माच करतो आहे असं मानलं म्हणजे काळजीचं कारण उरत नाही. आपण देव आहे असं म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी तो आपल्याला तारेल असा त्याला विश्वास वाटतो आणि मग तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसतं तोंडाने म्हणतो एवढंच. नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी सुख दुःख संपणार नाहीत. याचं कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वास डळमळत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुख दुःख मानायचं कारणच नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यात पण आहे. म्हणून दुसऱ्याने काहीही केलं तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचं कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झालं तरी मला काळजी वाटण्याचं करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधतं. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा ना, आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसं वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्यांदा थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरे पाठवतानाही तसंच करावं लागतं, कारण आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचंच, भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे ना तो तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असं म्हणत जावं. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचं पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे, मला घर बांधायचं आहे असं तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक राखतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचं आहे. हे जसं खरं ना त्याप्रमाणे भगवंत मला हवा असं नुसतं म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्यावरून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.